हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे 17 मे आणि आज माझ्या सेमिनारचा थर्ड डे आहे. आता सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि मी अशा पद्धतीने रेडी झाले. उबरही बुक केली आहे, गाडी येतेच आहे 2 मिनटात. तर म्हटलं चला दिवसाची सुरुवात करू. दिवसभर काय विशेष शूट घेणं होत नाही. ब्लॅक क्रॉप टॉप असं वेअर करून मी निघालेली आहे. तर चला एक 2-3 मिनटात मी निघते आणि मग अर्धा तास लागतो कसाही पोहोचायला हॉटेलला. घाई निघाली आणि माझी मोठी पर्स राहून गेली. जी मी पर्स घेऊन जाते ना ती राहून गेली. परंतु मी नंतर विचार केला त्या पर्समध्ये काय सनग्लास आहे जो की मला लागणार नाही. मी दिवसभर हॉटेलच्या आतमध्येच राहणार आहे आणि मनी पर्स आहे. तर कॅश तर काय कुठे देवा लागत नाही, मोबाईलनेच पे करायचे. बाहेरच थांबला उबरवाला सोसायटीच्या बाहेर. और मैं लोकेशन पे आ गया म्हणतो. तर म्हटलं चला आता परत वर जाण्यामध्ये 4-5 मिनटं अजून लेट होऊन जाईल, त्याच्यापेक्षा निघाली आहे मी. आली मी आणि जी उबर होती ती इतकी डर्टी होती की मला इतकं खराब वाटलं. मला 1 मिनटासाठी असं वाटलं की त्याला सांगावं की भाई साहब थोडी आपली गाडी भी क्लीन रखा करो. परंतु लवकर बुक होत नव्हती. मग जी मला मिळाली तिच्याने मी येऊन लागली, कारण वेळेत पोहोचणं. आणि हे बघा, विशेष कोणीच लोक आलेले नाही, परंतु मला फ्रंट रोमध्ये बसायचं असतं, कारण की मला व्यवस्थित सगळं समजलं पाहिजे, स्क्रीन व्यवस्थित दिसली पाहिजे आणि म्हणून मी लवकर येते. इथे वेळेत पोहोचायला आवडतं मला. ब्रेकफास्टमध्ये मेन्यू आहे वडा सांबर. तर सांबर मी अजून घेतलं नाही. पुरी भाजी आणि वडा सांबर चटणी असं कॉम्बिनेशन आहे ब्रेकफास्टला. हॅलो तर आता ब्रेकफास्टला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली 8:30च वाजले, पण मला आता सवय झाली 2-3 दिवसापासून. तर मी इथे ठेवून खाते, मला हातात प्लेट घेऊन खायला नाही आवडत. ॲक्च्युलीमध्ये आत्ता 8:30 वाजलेले आणि लिटरली माझा नाश्ता करून झालेला आहे. आणि नाश्त्यामध्ये आज जसं की मी तुम्हाला दाखवलं, पुरी भाजी, वडा सांबर आणि चहाबरोबर डिफरंट टाईपच्या कुकीज, बिस्किट ठेवलेलं असतं. मी सगळ्या याचा आनंद घेते. थोडं 2 वडे, 2 पुऱ्या आणि प्रत्येक डिफरंट टाईपच्या कुकीजमध्ये एक कुकीज, असा हेल्दी असं माझा नाश्ता करून झालेला आहे 8:30 वाजता. आणि ॲक्च्युली लंच ब्रेक खूप उशिरा होतो, म्हणजे लेक्चर चालू आहे, कुठलं एक सेगमेंट चालू आहे तर मग ते कंप्लीट झाल्याशिवाय नाही होत. तर काल ऑलमोस्ट 3 वाजले होते लंच ब्रेकला, म्हणून मग खाल्लेलं राहिलं की कसं. तशी मी घरी तर तुम्हाला माहिती 12-1 वाजेपर्यंत काही खात नाही. परंतु आता इथे चला परत उद्यापासून घरी गेली की मी माझ्या रुटीनवर येईल. तर हेवी असा माझा ब्रेकफास्ट करून झालेला आहे. आता जाते वरती. 9 वाजता क्वेश्चन आन्सर राऊंड सुरू होणार आहे आणि 10 वाजता मेन जे सेशन आहे ते सुरू होणार आहे. तर चला आता मी जाते वरती. आलेलं असेल की लंच ब्रेक झालेला आहे. आता काही मैत्रिणी म्हणतील सोनाली नुसतं खायचंच दाखवते, परंतु ट्रेनिंगचा जो पार्ट आहे तो मी नाही शेअर करू शकत. आणि लंच बघा, ओ माय गॉड, अगेन खूप यमी, खूप टेस्टी होतं. आणि जेव्हा सेशन संपलं आणि मी व्हिडिओ घेत होते आणि माझ्या मागे होते मिस्टर प्रशांतजी, जे की माझ्यासाठी सरप्राईज होतं. मला त्यांनी सरप्राईज दिलं. मला बिलकुल कल्पना नव्हती की ते येणार आहे. आणि आता ट्रेनिंग संपलेलं आहे म्हणून महाराष्ट्रावरती एक सॉन्ग सर गात होते, सगळे मिळून गात होते आणि खूप छान असं आमचं ट्रेनिंग झालं. काही मैत्रिणींचे मला प्रश्न आहे की कसलं ट्रेनिंग, तर इम्पोर्ट एक्सपोर्टचं ट्रेनिंग. नीलमजींच्या घरी नेण्यासाठी स्वीट घेण्यासाठी इथे आलेली आहे. गौरव स्वीट म्हणून. इथे ठाण्यामध्ये आम्ही राहत असताना नेहमी यायचो. इथं मुलांना पाणीपुरी वगैरे काहीच खायचं असलं का इथे यायचो. TT सेशनचा थर्ड डे असल्यामुळे खूप लेट झालं. 9 वाजेपर्यंत तिथेच होतो आम्ही. नीलमजींनी पण बबला अक्काकडून मसाला घेतला होता मागच्या वर्षी, तर मग मी त्यांच्यासाठी थोडासा मसाला घेऊन आले होते. काल परवा आंबे नेले होते, पण आता मी जाणार आहे तर मग म्हटलं चला स्वीट घेऊन जाऊ त्यांच्यासाठी. स्वीट घेते आता.
बघू नीलमजींच्या इथे पॉसिबल झालं तर मी करेन शूट थोडंफार. प्रशांतजींनी मला काही इन्फॉर्म वगैरे केलं नाही, ते सरप्राईज द्यायला आले, मला घ्यायला आले. तसं माझा उद्या निघण्याचा प्लॅन होता. मी आज सकाळी म्हणजे आज नीलमजींच्या इथे स्टे करून सकाळी मी रेडी होऊन निघून जाणार होते, तर त्यांनी मला सरप्राईज दिलं आणि ते मला घ्यायला येऊन लागले. आणि माझं लक्ष समोर होतं, समोर चालू होतं सरांचं सेशन आणि ते एकदम माझ्या मागे येऊन उभी राहिली आणि मी असं सेल्फी मोडवर शूट घेत होते आणि मग मी त्यांना कॅमेऱ्यात बघितलं आणि मी सरप्राईज झाले. तर आता आम्ही घरी जातो. नीलमजींना पण हे वाटेल की अरे आत्ता तुम्ही राहणार होत्या बुवा, पण चला आता मी घेते. पेढे घेतले मी त्यांच्यासाठी. हाँ सही में आइए भाई साहब, हम जाएंगे. हाँ हाँ शिरडी जाएंगे हम लोग, और नासिक में भी बहुत जगह है घूमने की ना, तो हम जाएंगे उधर. वो हमारा गेट टुगेदर है. मैंने नीलम जी को मी त्यांना इमोशनल करून दिलं आणि खूप छान वाटलं मला. एकदम मी असं एकदम माझ्या जवळच्या मैत्रिणीकडे असं आल्यासारखं वाटलं मला. बिलकुल असं वाटलं नाही की मी दुसऱ्या कोणाच्या घरी आले. तर थँक्यू सो मच नीलम जी. वेलकम वेलकम. आप गए तो हमारा घर पूरा सुना सुना हो जाएगा. हम देर रात तक बातें करते थे, एक डेढ़ बजे तक. हाँ आज मेरे को सुना हो जाएगा. मिलेंगे हम बहुत जल्दी. जरूर, मिलेंगे. जरूर, हाँ जरूर, चलो जरूर. बाय बाय. बाय बाय. गजल शोना, गजली छोना. ओ का चिंगते माऊ, काय चिंगते, कुठे गेली तू? आणि आत्ता वाजलेली आहे 2:45 वाजले. 2:45 घरात यायला. आणि मी आल्याबरोबर शेरूला घेतलं आणि शेवळ. ओ का म्हणतो, का म्हणते माझी छोना? चुकलं हे चुकलं का? काय रडतोय तू? शेलू हे बाला उच गेली, मी माझी चुंगलं, माझी चुंगलं.